नवरा सुख देत नव्हता. काम सुखासाठी नवऱ्याला सोडले. पुढे घडले भयंकर. अहिल्यानगर हादरलं. सत्य घटना. दारू पिऊन नवरा त्रास देऊ लागल्याने आतापर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ असलेली संगीता जाधव ही आता ठेकेदार सारस सुरवसे याच्याकडे आकर्षिली गेली होती. तो नेहमी तिच्या नवऱ्याला कामावर घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी येत असे. सुरुवातीपासून सारस हा तिच्यावर नजर ठेवून होता. आता नवऱ्याला कंटाळलेली संगीता त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि त्या दोघांनी आपला नवा संसार मांडण्याचे ठरवले. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण हा संसार हे काट्याकुटक्यांचाच होता. कारण इथे सारस हा संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. ही आपला संसार मोडून आपल्याबरोबर राहण्यास आले आहे, तर हिचे चालचलन कसे असेल, आपल्या माघारी इतरांशी तिचे संबंध नसतील कशावरून, अशी शंका घेऊन तिला तो मारहाण करत असे. यातच त्याने एक दिवशी तिचा खून केला. सुखाचा संसार शोधाच्या नादात संगीताने दोनदा संसार मांडला, पण ती सुखी राहिली नाही. हेच तिचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे राहणाऱ्या भामाबाई भानुदास माने यांना एकूण 3 मुली. त्यातील लहान मुलगी संगीता हिचे 18 वर्षापूर्वी लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव नितीन जाधव असे आहे. लग्नानंतर ती कर्जत येथेच आपल्या पतीसमवेत राहत होती. त्याला एकूण 2 मुले पियुष आणि तनुजा अशी त्यांची नावे आहेत. गावातीलच ठेकेदार सारस दत्तू सुरवसे या कॉन्ट्रॅक्टरकडे नितीन हा बिगारीचे काम करत असे. दिवसभर कष्टाचे काम करत असल्याने साहजिकच संगत सोबतीमुळे त्याने कधीतरी दारूचा घुटका घेतला आणि त्याला व्यसनच लागले. आता तो कामावरून आल्यावर दारू पिऊन येऊ लागला. संगीताला मारहाण करू लागला. या मारहाणीला संगीता वैतागली होती. तिला हा मार सहन होत नसे, पण लहान मुलांकडे पाहून ती मारहाण सहन करत असे. संगीताचा नवरा नितीन ज्या ठेकेदाराकडे कामाला होता तो ठेकेदार सारस सुरवसे, तो नेहमी सकाळी नितीनला कामावरून घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरी येत असे. त्या निमित्ताने नितीनची बायको संगीता आणि ठेकेदार सारस यांची ओळख झाली होती. एका वेगळ्या नजरेने तो संगीताकडे पाहत असे. ही नजर संगीता ओळखून होती. इतके दिवस ती त्याकडे दुर्लक्ष करत होती, पण आता तिचा नवरा तिला त्रास देत असल्याने आपल्याकडे प्रेमाने पाहणाऱ्या सारसकडे तिचे मन आकर्षित होऊ लागले होते. नवऱ्याच्या दररोजच्या भानगडीला वैतागून संगीताने सारसला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. जाता येता नवऱ्याच्या नकळत सारसला टाटा करणे, डोळे मिचकावणे, नवरा घरी नसताना सारसला फोन लावून त्याच्याशी अगळपगळ बोलणे, यामुळे संगीता व सारसमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. अखेर तिने त्याच्याबरोबर संसार थाटण्याचे ठरवले. त्याने तिला गळ घातली आणि ती तयार झाली. नवरा नितीन याच्याबरोबर सुरुवातीला 7 ते 8 वर्षे संसार केल्यानंतर मात्र 4 वर्षापासून ती आता ठेकेदार सारस सुरवसे वय वर्षे 29 याच्यासोबत माळी गल्ली गोदड महाराज मंदिराजवळ कर्जत येथे राहू लागली. संगीता ही 35 वर्षाची असून आपल्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असणाऱ्या ठेकेदार सारससोबत तिने नवा संसार मांडला आणि त्याच्यासोबत राहू लागली. तिचा लग्नाचा नवरा त्याच गावात राहत असल्याने त्या ठिकाणी राहणे सुरक्षित नाही, म्हणून सारस हा संगीताला घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पानमाळा येथे राहू लागला. आता ते दोघे लग्न न करता पती पत्नीसारखे राहू लागले होते. या सर्व भानगडीची कल्पना संगीताची आई भामाबाई, तिच्या 2 बहिणी आणि भाऊ यांना माहीत होती. संगीता आता आपली 2 मुले आणि दुसरा नवरा सारस याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली होती. नवा संसार आणि नवा नवरा, त्यामुळे काही दिवस गोडी गुलाबीचे गेले. पण आता सारसला संगीताविषयीही संशय निर्माण होऊ लागलेला होता. कारण तिने नवरा असतानाही आपल्यासोबत प्रेम संबंध जुळवले. त्याला सोडून आपल्यासोबत ती राहते, पण ती आपल्याशी तरी प्रामाणिक राहील काय, अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली. रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथे राहणाऱ्या मोठ्या मुलीला भामाबाईने फोन केला. तिने सांगितले की मी आपल्या संगीताला लहान बहिणीला भेटायला पुणे जिल्ह्यातील खेड येथे आले होते, पण आपली संगीता या नवऱ्यासोबत सुखी नाही ग. आपल्या आईचे बोलणे ऐकून मोठी मुलगी संगीताच्या काळजात धस्स झाले. आपली लहान बहीण संगीताच्या बाबत काय घडतंय असं मनातल्या मनात म्हणत तिने आपल्या आईला विचारले, का ग आई, काय झालं ग? अगं पोरी, सारस हा आपल्या संगीताच्या चारित्र्यावर
संशय घेऊन तिला मारहाण करतो ग. इकडे तो राहायला आलाय खरा, पण इकडे त्याला काही कामधंदा नाही बघ, असे सांगत भामाबाई मोठी मुलगी संगीता सचिन जाधव हिला म्हणाली, हे बघ पोरी, तू या सगळ्यांना तुझ्याकडे केडगाव येथे राहायला घेऊन जा. तेथे काही दिवस राहिल्यावर त्यांच्यात काय फरक पडेल का असे पहा. यावर संगीता आपल्या आईला नाही म्हणू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आपली लहान मुलगी संगीता नितीन जाधव, तिचा प्रियकर सारस दत्तू सुरवसे आणि मुलगी तनुजा यांना घेऊन अहिल्यानगर पुणे राजमार्गावर असणाऱ्या केडगाव येथे घेऊन आली. केडगाव हे शहरवजा गाव. या गावामध्ये भामाबाईची मोठी मुलगी संगीता आपला पती सचिन जाधव याच्यासोबत राहते. ती राजमार्गावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये धुण्या भांड्याचे काम करते, तर तिचा नवरा सचिन जाधव हा देखील बिगारी काम करतो. या संगीताला सूर्यकांत नावाचा मुलगा असून तो मुंबई येथे कामाला आहे. आपल्या मुलीची हालत पाहत नसल्याने आई भामाबाई ही आपली लहान मुलगी संगीता नितीन जाधव आणि तिच्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी आली. केडगावला आल्यावर सारस म्हणाला, मला खेडला काही कामधंदा नव्हता, इथं मात्र मी कामधंदा शोधून जवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहतो. त्यानंतर सारस याने दुसऱ्या दिवसापासून काम शोधायला सुरुवात केली. त्याला अहिल्यानगर शहरातील शनी चौकात बिगारी काम मिळाले आणि तो बिगारी कामासाठी जाऊ लागला. केडगावला आल्यानंतर आपल्या बहिणीचा संसार सुरळीत सुरू झाल्याचे पाहून मोठी बहीण संगीता सचिन जाधव हिला हायसे वाटले. पण हे समाधान काही दिवसापुरतेच आहे हे मात्र तिला माहिती नव्हते. सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता सारस सुरवसे हा कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. इकडे मोठी बहीण संगीता सचिन जाधव देखील घरातलं काम आटोपून अर्चना हॉटेलमध्ये भांडी धुण्याच्या कामाला गेली. तेथील काम आटोपल्यावर ती दुपारी घरी आली. दुपारचे 4 वाजले होते. संगीताची आई भामाबाई ही गावी कर्जत येथे निघून गेली होती. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सारस हा कामावरून घरी आला. जसा अंधार पडू लागला तसतशी बाहेर कामावर गेलेली मंडळी घरी आलेली होती. घरातील मंडळी एकमेकांच्या बरोबर गप्पा मारून वेळ घालवत होते. बराच उशीर झाल्यानंतर रात्री 9:30 वाजता संगीता सचिन जाधव, संगीता नितीन जाधव, तिची मुलगी तनुजा, पियुष, सारस सुरवसे अशा सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर उष्टावळ काढून भांडी धुतल्यावर सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागले. संगीता सचिन जाधव व तिची भाची तनुजा या दोघीजणी हॉलमध्ये झोपल्या, तर संगीता नितीन जाधव आणि तिचा प्रियकर सारस सुरवसे हे दोघेजण दरवाजा लावून झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले होते. रात्रीचे 11:30 वाजले होते. आता कुठे सगळ्यांना डोळा लागला होता. हॉलमध्ये झोपलेला संगीता सचिन जाधव आणि भाची तनुजा यांना अचानक जाग आली. कारण बेडरूममध्ये झोपलेले संगीता नितीन जाधव आणि तिचा प्रियकर सारस सुरवसे हे दोघे मोठ्याने भांडत होते. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तनुजाने बेडरूमचा दरवाजा ठोठावला, पण 15 ते 20 मिनिटे होऊनही कोणीही दरवाजा उघडला नाही. इकडे मोठी बहीण संगीता घाबरलेली होती. तिने आपल्या आईला लगेच फोन केला आणि सांगितले की आतमध्ये सारस सुरवसे आणि संगीता हे भांडत आहेत. त्यांच्या रूमचा दरवाजा लावला असून दार ठोठावत असूनही ते उघडत नाहीत. हे ऐकून भामाबाई घाबरली. यावेळी भामाबाईने ही शंका व्यक्त केली की सारस तिला मारून टाकेल ग, कारण तुझ्याकडे येण्याआधी त्याने एक दिवशी संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा दाबलेला होता. आपल्या आईचे हे बोलणे ऐकून संगीताने तिला धीर दिला. पुढे भीमाबाई संगीता सचिन जाधव हिला म्हणाली, तू दरवाजा तोडून टाक आणि संगीताला आधी बाहेर काढ बघू. आईचे हे बोल ऐकून पुन्हा संगीता सचिन जाधव आणि तिची भाची तनुजा हिने मोठमोठ्याने दरवाजा वाजवायला सुरुवात केली. तेव्हा थोड्याच वेळात सारस याने दरवाजा उघडला. तसे त्या दोघी बेडरूममध्ये घुसल्या. पाहतात तर स्लॅबच्या लोखंडी अँगलला साडी बांधलेली आणि सारस हा साडी गळ्याभोवती गुंडाळून फास घेत असलेला दिसला. तर संगीता ही फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळी संगीता सचिन जाधव हिने सारसच्या गळ्याभोवतीचा साडीचा फास काढला आणि त्याला जाब विचारला की तू माझ्या बहिणीला काय केलंस, असे म्हणत तिने आपली लहान बहीण संगीता नितीन जाधव हिला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती उठत नसल्याने ती सारसला विचारू लागली, अरे बाबा काय केलंस हिला. ती मोठ्याने ओरडू लागल्याने सारसने तिला शिवगाळ करून तिच्या मांडीवर लात मारून त्या दोघींना धक्का देऊन तो घरातून पळून गेला. इकडे संगीता सचिन जाधव आपल्या बहिणीला उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती उठत नव्हती.
तिला काय करावे हे सूचनासे झाले होते. त्या दोघी मावशी आणि भाचीने एकमेकींना आधार देऊन ती रात्र कशी बशी घालवली. दुसरा दिवस उजाडला. मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी संगीता सचिन जाधव ही आपल्या काही नातेवाईकांना घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली. यावेळी पोलीस निरीक्षक दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांना घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकाने 2 सरकारी पंच बोलावून त्यांच्या समक्ष मृतदेह तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. वैद्यकीय अहवालामध्ये संगीता नितीन जाधव वय वर्षे 35 हिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. कोतवाली पोलिसांनी मयत संगीताची बहीण संगीता सचिन जाधव हिची रितसर फिर्याद घेऊन सारस दत्तू सुरवसे वय वर्षे 29 राहणार माळी गल्ली तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याच्या मागावर पोलीस पथक पाठवले. त्याला त्याच दिवशी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास कर्जत येथून ताब्यात घेतले. हौसेने संगीता नितीन जाधव हिच्याशी संसार मांडल्यावर सारस सुरवसे याने तिचा खून का केला असे विचारताच त्याने सांगितले की संगीताची माझ्या व्यतिरिक्त आणखी इतरांशी अनैतिक संबंध आहेत असे माझ्या लक्षात आल्यानंतर तिला विचारणा केली असता तिने ते नाकबूल केले, म्हणून मी तिचा गळा ओढून ठार केले अशी कबुली सारस सुरवसे याने दिली. सारस सुरवसे याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून सदर तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि इतर सहकारी करत आहेत. या घटनेतील भामाबाई भानुदास माने हिला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. यातील मधल्या मुलीचे नाव रुपाली असून थोरल्या आणि सर्वात धाकट्या मुलीचे नाव संगीता आहे. एकाच घरातील दोन्ही मुलींची नावे संगीता कशी असा प्रश्न हा सगळ्यांनाच पडला असेल, पण या मुलीच्या वडिलांनीच संगीता हे नाव आपल्या दोन्ही मुलींचे ठेवले आहे असे तपास करताना पोलिसांना समजून आले. इतकेच नव्हे तर या दोन्ही मुली एकाच घरात दिल्याने त्यांचे आडनावही सारखेच आहे. त्यामुळे यातील फिर्यादी देणारी ही संगीता सचिन जाधव असून मयत महिलेचे नाव संगीता नितीन जाधव असे आहे.